लाडक्या बहिणींना धक्कादायक बातमी, आता या महिलाचा हप्ता कायमचा बंद. या कारणांमुळे मिळणार नाही 1500चा लाभ. एका कुटुंबातील किती महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकतो? या योजनेअंतर्गत फक्त 2 महिलांनाच लाभ मिळतो. जर एका कुटुंबातील 2पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले असेल तर उर्वरित अर्जदार महिलांचा लाभ FSC मल्टिपल इन फॅमिली या कारणाने थांबवण्यात येतो. 2. जर रेशन कार्ड वेगवेगळे असले तरीही त्या महिला एकाच कुटुंबातील मानल्या जातात का? होय. एकत्र कुटुंब व्यवस्थेचे तपशील अन्य दस्तऐवजांमधूनही पडताळले जातात. त्यामुळे फक्त वेगळे रेशन कार्ड असून उपयोग नाही. वास्तविक नाते आणि कुटुंबातील सदस्यत्व पाहूनच निर्णय घेतला जातो. 3. जर कोणीतरी चुकीची जन्मतारीख दाखवून 18 वर्षांचे असल्याचे भासवले तर काय कारवाई होते? ज्या अर्जदारांनी आधार कार्डमधील जन्मतारीख बदलून पात्र असल्याचे दाखवले आहे, अशा प्रकरणांची तपासणी केली जाते. अशा फसवणुकीस जबाबदार महिलांचा लाभ तत्काळ थांबवण्यात येतो. 4. जर माझे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक असेल तरीही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल तर काय होईल? ऑगस्ट 2025 पासून उत्पन्न पडताळणी सुरू होत आहे. प्राप्तिकर विभागाची माहिती बालविकास विभागाला दिली जाते. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या अर्जदारांचा लाभ थांबवला जाईल. 5. माझा लाभ बंद झाला आहे. मी अजून कोणत्या योजनेत अर्ज करू शकते? ज्यांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाला आहे त्या महिलांनी संजय गांधी निराधार योजना किंवा इतर राज्य सामाजिक न्याय योजनांमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. संबंधित विभागाच्या संकेतस्थळावर किंवा सेवा केंद्रात याबाबत माहिती मिळू शकते. अशाच नवनवीन माहितीकरिता चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.